आपल्या राज्यातल्या अनेक शहरांमध्ये ध्वनी प्रदूषण ही सगळ्यात मोठी समस्या बनलेली आहे। याच ध्वनी प्रदूषणासंदर्भात एक महत्त्वाची बातमी आहे सोलापूरमधनं। डीजे वरती बंदी घालणं असो किंवा मोठमोठे भोंगे बंद करणं असो, असे अनेक निर्णय सोलापुरात झाले ध्वनी प्रदूषणावरती नियंत्रणासाठी। काही दिवसांपूर्वीच पोलीस प्रशासनानं शहरातील सर्व धार्मिक गुरूंची आणि नेत्यांची एक बैठक घेतली। त्यानंतर धार्मिक स्थळांवरचे सगळे भोंगे हे उतरवले गेले आणि या निर्णयामुळे सोलापूर शहर शांत झालं खरं, पण या शांततेत अजान कशी होणार हा प्रश्न मुस्लिम समुदायासमोर उभा राहिला। यावरती उत्तर दिलंय एका मोबाईल ॲपनं। सोलापुरातील फॉरेस्ट परिसरातील बडी मशीद ट्रस्टच्या पुढाकारातनं एक ॲप तयार करण्यात आलं। त्यामुळे आता कुठेही असताना अजान मोबाईलवरती ऐकता येते आणि हा उपक्रम भोंग्याशिवाय सुद्धा श्रद्धेचा स्वर कसा जपता येतो हे दाखवणारं एक उत्तम उदाहरण मानलं जात आहे। सोलापूर पोलिसांनी केलेल्या आवाहनानंतर सोलापूर शहरातले जे सर्व मशिदी आहेत त्यांनी मशिदीवरचे सगळे भोंगे खाली उतरवले। अजान कशी ऐकवायची असा प्रश्न सर्वच मशिदी ट्रस्ट समोर होता आणि यानंतर फॉरेस्ट मधली जी बडी मशीद आहे त्यांनी तंत्रज्ञानाचा अनोख्या पद्धतीने वापर करत त्याच्यावरती सोल्युशन जे ते शोधलेलं आहे। या ॲपमध्ये गेल्यानंतर तुम्ही सुरुवातीला एक वेळ सबस्क्राईब करायचं आहे। वेगवेगळ्या ज्या मशिदी असतील, तुम्ही ज्या मशीदमध्ये नमाज पढण्यासाठी जाता त्या मशीदमध्ये QR कोड लावलेले असतील आणि QR कोड स्कॅन केल्यानंतर त्या मशिदीचा जो सर्व डेटा आहे तो तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध होईल। या पाचही नमाजच्या जे वेळा आहेत त्या इथं देण्यात आलेल्या आहेत। अजानची वेळ काय, नमाजची वेळ काय आहे हे इथं सांगण्यात आलेलं आहे। जर मशिदीमधनं कुठलीही अजान सुरू झाली तर ती अजान लाईव्ह आपल्याला या ठिकाणी ऐकता येऊ शकेल आणि अजानचा डेटा देखील रेकॉर्ड होऊ शकतो। आता आपण या ठिकाणी डेमो बघताय। ही अजान आज संध्याकाळी 7:45 ईशाची अजान जे ईशाच्या नमाजचे ती अजान या ठिकाणी होती। कॅमेरा पर्सन आफ्ताब शेख, ABP माझा, सोलापूर।